नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचे निकाल आता 21 डिसेंबर रोजी लागणार आहेत. तोपर्यंत आपण बघू शकतो स्ट्रॉंग रूममध्ये सगळ्या EVM ज्या आहेत त्या सुरक्षित आहे. 3 स्तरीय सुरक्षा या स्ट्रॉंग रूमला आहे. मी सध्या बेसापिपळा नगरपंचायतच्या स्ट्रॉंग रूममध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडनं या स्ट्रॉंग रूममध्ये जे CCTV कॅमेरे लागलेले आहे त्यावर 24 तास वॉच आहे. कालपासून अशा प्रकारे CCTV कॅमेऱ्यांच्या फुटेजचं प्रक्षेपण जे आहे ते स्ट्रॉंग रूमच्या बाहेर ठेवण्यात आलेलं आहे आणि राजकीय पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाणी वॉच करू शकतात. आपण हे दृश्य जर बघितले तर हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार या ठिकाणी आहेत. कार्यकर्ते आळीपाळीनं येऊन याचं मॉनिटरिंग करत असतात, वॉच करत असतात. रामजी आपल्यासोबत आहेत, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार. काय बघताय नेमकं तुम्ही? मी नेमकं बघत आहे की 2 तारखेला जेव्हा व्होटिंग चालू होती त्यावेळेस अचानक 2:30 वाजता आम्हाला समजलं की रिझल्ट जो 3 तारखेला लागणार आहे तो 21 तारखेला गेला. कुठं ना कुठं उमेदवारांच्या मनात, मतदारांच्या मनात एक शंका निर्माण झाली की आपलं भविष्य, आपली मेहनत जी आहे ती EVM मध्ये आहे आणि EVM काय करता तुम्ही आता? इथे येऊन EVM ची जे स्ट्रॉंग रूम आहे त्याकडे पाहत आहोत. त्याच्यानंतर आपण इथे अल्टरनेट शिफ्ट वाईज आपले प्रतिनिधी ठेवणार आहोत. आम्ही 21 तारखेपर्यंत 4-4 तासाच्या 5-5 तासाच्या इंटरव्हलमध्ये आपण इथे आपले प्रतिनिधी बसवणार आहोत या स्ट्रॉंग रूममध्ये. आणि टोटल शंका काय आहे? शंका अशी आहे की 3 तारखेला लागणारा रिझल्ट जेव्हा इलेक्शन कमिशनने प्रोग्राम बनवला, आपलं नगरपंचायतचे इलेक्शन लागले त्यानंतर लोक तुम्ही आता वॉच ठेवताय? आता आमच्या पक्षाचे वार्ड नंबर 8चे उमेदवार आहे, गायधनीजी आहे, त्यांच्यासोबत त्यांचे प्रतिनिधी आहे. आम्ही कालपासून इथे येऊन पाहत आहोत, वॉच ठेवतात. आपण हे दृश्य एकदा प्रेक्षकांना मी दाखवतोय. बघा हे स्ट्रॉंग रूम मधले आतले फुटेज आहे. बघा सगळ्या EVM जे आहे त्या वॉर्डनुसार या ठिकाणी सुरक्षित ठेवलेलं आहे आणि त्याचं प्रक्षेपण हे बाहेर सुरू झालं. म्हणजे स्ट्रॉंग रूमच्या बाहेर अशी स्क्रीन लावण्यात आलेली आहे आणि स्क्रीनवर लाईव्ह फुटेज दाखवलं जात आहे की आत नेमकं काय आहे, आत कुठल्या हालचाली झाल्यात तर बाहेर सगळं रेकॉर्ड होतं, कळतं आणि त्यावर वॉच जो आहे तो वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा या ठिकाणी आहेत ते वॉच ठेवून आहे, बघत आहे. आणि बेसापिपळा एक हाय प्रोफाईल प्रतिष्ठेची लढत या ठिकाणी शिवसेना शिंदे गट, भाजप आणि काँग्रेसमध्ये तिरंगी लढत आहे आणि तिथल्या EVMवर स्ट्रॉंग रूमच्या बाहेर नजर ठेवली जाते. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.